ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर सातत्याने टीका करत असतात। त्या संदर्भात आज भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केला। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचंय, पण त्यांना कुणी घेत नसल्याचं पाटील म्हणतायत। त्यामुळे अमित शहांवर संजय राऊत वारंवार टीका करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। पालिका निवडणुकांवर देखील त्यांनी विश्लेषण केलेले आहे। विश्लेषण करत असताना यावर स्वतः संजय राऊत आणि अंबादास दानवेंनी देखील प्रत्युत्तर दिलं। नेमकं काय म्हटलंय या सगळ्या प्रकारावर पाहूया आपण। देशाचे गृहमंत्री या नात्याने आणि शिवभक्त अमितभाईंचं, संजय राऊतजी अमितभाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला। ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊतजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला। त्या अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार। रोज तुमची माणसं चालली आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह करा, हे उभं राहा की रे, तुमचे सगळे सेटिंग लोक चालले आणि त्याच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी आता पुण्यात तुमचं काय राहिलं, 5 माजी नगरसेवक आले बीजेपीकडे। मुंबईमध्ये सिटिंग 57 नगरसेवक एव्हाना एकनाथ शिंदेकडे गेले आउट ऑफ 92। काय राहिलं तुमच्याकडे? चंद्रकांत पाटलांनी त्याच्यावर चिंता करू नये। आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील याची चिंता करू नये। त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्षा तुलसी गेबार्ड यांनी ईव्हीएम संदर्भात सांगितलेलं आहे। तुलसी गेबार्ड वॉशिंग्टनमधून त्यांनी सांगितलं की ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो आणि ईव्हीएम हॅक होऊ शकतो। मी सांगत नाही, मी तुलसी गेबार्ड यांच्यावर मोदींचं खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत, म्हणजे फार महत्वाच्या पदावर आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या, त्याच्यावर तुम्ही चिंतन करा। आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही सहमत आहोत। मला वाटतं अनेक असे लोक आले आणि गेलेले आहे शिवसेनेला संपवणारे। सत्ता शिवसेनेसाठी नाही, शिवसेना सत्तेसाठी आहे। शिवसेनेला आपसूक सत्ता येईल। शिवसेना विरोधी पक्ष म्हणून सातत्यानं काम करत आलेली आहे। 2-5 वर्ष सत्तेत होती म्हणून आम्हाला सत्ता पाहिजे, मला वाटतं हा त्यांचा गैरसमज आहे। दादांना त्यांनाच आता सत्तेशिवाय रावलं जात नाही म्हणून मग त्यांनी अशा पद्धतीने शिवसेनेचं फोड, शरद पवारांचा पक्ष फोड आणि मग स्वतः सगळे नेते बनणं, मला वाटतं ही वृत्ती यांनीच केली। आम्ही थोडी कोणता पक्ष फोडला, आम्ही तर 3 सोबत घेतले होते पक्ष, आम्ही थोडी फोडायची गरज पडली होती आम्हाला। तर सत्ता तर तुम्हाला पाहिजे आणि शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही। शिवसेना विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करते। या सगळ्या संदर्भात संजय शिरसाट यांनी देखील भाष्य केलंय, ऐकूया। आम्ही जेव्हा उठाव केला त्या दिवसापासून त्यांना भाजप बरोबर जायचं, शिंदेंना रोखायचंय। फक्त एकनाथ शिंदे रोखला गेला पाहिजे यासाठी कोणतीही तडजोड करायला ते तयार होते। परंतु शिंदे साहेबांनी केलेली हिंमत ही मोदी साहेबांना माहिती होती, अमित शहा साहेबांनाही माहिती होती आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला त्यांना नकार दिला। आणि त्याच्यानंतर अनेक माध्यमातून मग कुणाचे नातेवाईक धरले, हाताशी धरणे, कुणाकुणाकडे जाणे, या सर्व माहिती आमच्याकडे आहेत। हा सगळा प्रयत्न करून ते थकले आणि त्यांना सगळ्या वरच्या लोकांनी सुद्धा सांगितलं आमच्याकडे यायला तुम्हाला आता प्रवेश बंदी आहे आणि त्यांना प्रवेश तो नाकारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।